नवी दिल्ली विमानतळावर वादळासह पाऊस, विमानांचं नुकसान झालेलं आहे। T2 वरील एअर इंडियाच्या 3 विमानांचं वादळामुळे नुकसान झालंय। धावपट्टीवरील उपकरणं आदळल्यानं 3 विमानं सेवेतून बाहेर गेली। जमिनीवरील सहाय्यक उपकरणं जागेवरून सरकली आणि विमानांवर आदळली। खराब हवामानामुळे दिल्लीत विमानांना फटका बसलेला आहे। टर्मिनल 2 वर वादळी वाऱ्यामुळे विमानांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या घटनेमुळे जमिनीवरील सुरक्षा आणि सतर्कता प्रणालींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। अधिकची माहिती प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला देतील। शिवाजी, दिल्ली विमानतळावरती आलेल्या वादळामुळे एक मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। दिल्ली विमानतळावरती उभे असलेल्या एअर इंडियाच्या 3 विमानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जमिनीवरती जे सहाय्यक उपकरणं असतात ती हवेमुळे जागेवरून सरकली आणि विमानावरती आदळली। यामुळे अपघातामुळे विमानांचं मोठं नुकसान झालं। नुकसान झाल्याची माहिती कळताच या तिन्ही विमानांना तातडीनं सेवेतून बाहेर आलेलं आहे। अचानक हवामान बदलामुळे खराब झाल्यामुळे हे घडल्याचं सांगितलं जात आहे। त्या घटनेमुळे जमिनीवरील विमानांची सुरक्षितता आणि त्याच्यासाठी घेणारी सतर्कता प्रणालीवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे भविष्यात कुठलेही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा एसओपी तयार करण्याची गरज आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। अचानक अशा पद्धतीची वादळे येतात आणि त्यामुळे विमानाचं अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे आता ह्याच विमानतळावरती नाही तर इतर विमानतळावरती देखील विमानांच्या सुरक्षेच्या बाबतची जी सतर्कता आहे, जी एसओपी आहे, ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। अलीकडच्या काळात जगभरामध्ये विमानांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे अपघात वाढलेले आहेत। त्यामुळं अशा पद्धतीचे घडलेल्या घटनेकडे अत्यंत सतर्कतेने पाहिलं जात आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।